मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की महादेव पाण्यातला कसा काढायचा ते मी सांगणार आहे। पाण्यामध्ये रांगोळी आपण महादेवाची काढणार आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी होणार आहे। तर मैत्रिणींनो, दर सोमवारी किंवा आता हरतालिका तर जवळ आलेलीच आहे, त्यामुळे महादेवाची रांगोळी कशी काढायची पाण्यावर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। दर सोमवारी जरी आपण ही रांगोळी काढली तरी आपल्याला खूप छान वाटतं आणि महादेवाला आपण ज्यावेळेस पूजा वगैरे करतो महादेवाची किंवा मंदिरात वगैरे जातो आणि ज्यावेळेस आपण घरात पूजा करतो त्यावेळेस सुद्धा आपण ही रांगोळी काढून पूजा जरी केली तरी आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने एक डिश घ्यायची आहे आणि मी त्या डिशमध्ये पाणी ओतलेलं आहे। तर बघू शकता, खूप सोपी अशी ही महादेवाची रांगोळी आहे। आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर रांगोळी असेल तर तुम्ही गाळणीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जे काही ट्रे वगैरे असेल तर त्या साह्याने अशी रांगोळी ओता। आता इथे मी गुलाबी कलर घेतलेला आहे, तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने गुलाबी कलर मी पूर्णपणे त्या पाण्यावर टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पट्टीच्या साह्याने महादेव काढायचा आहे। तर मैत्रिणींनो, खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी महादेवाची आपली रांगोळी होणार आहे। तर दर सोमवारी जरी काढली ना तर खूप छान वाटतं। तर बघू शकता, आता ह्या इकडे एक पट्टी इकडे एक पट्टी लावलेली आहे, का तर आपल्याला महादेवाचा आकार व्यवस्थित यावा त्यासाठी मी लावून घेतलेले आहे। तुम्हीही अशा पद्धतीने लावू शकता मैत्रिणींनो। आणि आता आपल्याला काळा कलर घ्यायचा आहे। अशा पद्धतीने महादेवाची पिंड आपल्याला काढून घ्यायची आहे आणि वरती मी बेलपत्र पण तुम्हाला काढून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हरतालिका दिवशी किंवा सोमवार दिवशी काढू शकता। तर बघू शकता, अशा पद्धतीने पट्टीच्या साह्याने तुम्ही असं रांगोळी ओतू शकता की जेणेकरून आपले तो काळा कलर आहे तो इकडे इकडे होऊ नये, त्यासाठी पट्टीचा वापर केलेला आहे। आता ती पट्टी काढलेली आहे, खाली पण आपल्याला तसंच अटॅच करायचं आहे की जेणेकरून खाली पण आपल्याला महादेवाच्या पिंडीचा आकार व्यवस्थित यावा। या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने रांगोळी नक्कीच काढू शकता। तर खूप सोपी आहे मैत्रिणींनो, मला जमते म्हटल्यावर तुम्हाला पण 100% जमणारच, फक्त तुम्ही एकदा प्रयत्न करा। काय होतं, काय काय वेळेस दर सोमवारी आपण काय होतं की महादेवाच्या मंदिरात आपल्याला जायला जमत नाही किंवा काहीतरी आपलं कामं असतात, मग त्यावेळेस जरी आपण रांगोळी काढून महादेवाची पूजा जरी केली तर ती पूजा महादेवापर्यंत नक्कीच पोहोचते मैत्रिणींनो। तर तुम्हीही तुम्हाला महादेवाच्या मंदिरात सोमवारी किंवा हरतालिका दिवशी नाही जायचं जमलं तर ह्या पद्धतीने महादेव काढून तुम्ही पूजा करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं हाताने पण आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता, पूर्णपणे मी महादेवाची रांगोळी काढलेली आहे। वरती मी बेलपत्र पण दिलेलं आहे। बेलपत्राला खूप महत्त्व आहे, कारण महादेवाला बेल खूप आवडतं आणि बेल घातल्यानंतरच पूजा संपन्न होते। तर अशा पद्धतीने मी बेलपत्रही वर काढून घेतलेलं आहे। बेलाला तुम्ही हिरवा कलर द्या, कारण बेलाचं पान हिरवंच असतं आणि मधल्या साईडला आपल्याला पांढरा असे कलर घालायचा आहे आणि बरोबर मध्ये आपल्याला येलो कलर द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपली महादेवाची रांगोळी खूप सुंदर दिसत आहे। तर बेलपत्रसुद्धा खूप सुंदर आणि छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी नक्की काढून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शेअर केल्यामुळे ही माहिती इतरांनाही कळू शकेल, इतर जण ही रांगोळी काढून महादेवाची पूजा करतील आणि मनापासून आपण पूजा जर केली तर आपल्याला नक्कीच प्रचिती येते मैत्रिणींनो। तर बघू शकता किती सुंदर आपली महादेवाची रांगोळी येथे तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये अशी महादेवाची रांगोळी नक्की काढून बघा आणि काहीच अवघड नाही, मी तो तुम्हाला करून दाखवलेलंच आहे। मला जमतंय म्हटल्यावर तुम्हालाही नक्कीच जमणार। तर बघू शकता, आपली महादेवाची रांगोळी किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे।
तर तुम्ही ही हरतालिका दिवशी किंवा इतर सोमवारी ही रांगोळी काढू शकता. भेटूया आपण अशाच एका